राज्यात आता दुकान आणि हॉटेल्स राहणार 24 तास खुली, इतर आस्थापनं देखील ठेवता येणार 24 तास खुली। मद्यपान गृह, देशी बार वगळता सर्व 24 तास सुरू राहणार। ठाणे पालिका मुख्यालयामध्ये लाचलुचपत विभागाचा छापा, अतिक्रमण विभाग, उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये एसीबीची छापेमारी। एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून उपायुक्त शंकर पाटोळेंची चौकशी सुरू। साताऱ्यातील पाटणमध्ये भाजपला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी काँग्रेस उतरणार रस्त्यावर। शुक्रवारी 3 ऑक्टोबरला काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करणार मागणी। अमरावतीमध्ये 5 ऑक्टोबरला होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला कमलाताई गवई जाणार नाहीत। कमलाताई गवई यांच्या अधिकृत पत्राद्वारे माहिती, प्रकृती बरी नसल्यानं कार्यक्रमाला जाणार नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडून पाहणी। शेतकऱ्यांना तातडीची आणि योग्य मदत देण्याची मागणी। भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची दीक्षाभूमीला भेट, उद्या संघाच्या दसरा मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार। पैठण तालुक्यामध्ये पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, कपाशी आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नदीकाठची पिकंही गेली वाहून। साताऱ्यातील पाटण तालुका हत्येच्या घटनेने हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या। कोयना जलाशयाच्या जवळ मृतदेह पुरला, नरधमाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीनं शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं पित्यानंही सोडले प्राण। घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।